नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावं. परिणय फुके यांची नाना पटोले यांच्यावर टीका. भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची चर्चा. बैठकीत खासदार प्रशांत पटोले आणि पालकमंत्री यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंदुस्थानी भाऊनं भेट घेतली. आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. हिंदुस्थानी भाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा. सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामती इंदापूर दौंडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त महिलेच्या घरामध्ये गेल्यानंतर महिलेला रडू कोसळलं. सरकारनं नुकसान भरपाई भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी. शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर. वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी AI वर चर्चासत्र. 227 मुंबई पालिका वॉर्डाचा मनसेचा अहवाल तयार. गट अध्यक्षांच्या लेखाजोखा देखील राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत अहवाल सादर. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन महापालिका. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9 जूनपासून प्रभाग आणि गटनिहाय बैठकांचा धडाका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार. 12 तारखेला शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार. वाल्मी कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध. फिर्यादीच नाही तर कुठलाच व्यक्ती दोषमुक्ती अर्जाला सहमती देणार नाही. तपासाप्रमाणे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक. कुर्ल्यामध्ये वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश मोर्चा. मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध. सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हाकेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. राज्यातील कृषी विभागातील लिपिकांची काम बंद आंदोलन. राज्यातील सुधारित आकृतीबंधामध्ये लिपिक वर्गातील पद कमी न करण्याची मागणी. अहिल्यानगरमधील लिपिकांचंही बंद आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक. अन्नत्याग आंदोलनापूर्वी संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज मंदिरांपर्यंत समाधीपर्यंत बाईक रॅलीचं आयोजन. 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी. चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. उद्या ठाण्यामध्ये 5,000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार.